मी ठाण्याचा एक सामान्य नागरिक आहे। रोज मला ऐरोलीला ऑफिससाठी जावं लागतं। आता हा ऑफिससाठी जाताना आम्हाला ह्या विटावा सबवेमधून जावं लागतं। या विटावा सबवेमध्ये गेले कित्येक वर्ष आमच्यासारखे सामान्य नागरिक लढा देत आहेत, कारण इथून जाताना आम्हाला या ट्रॅफिकमधून फक्त एक 5 मिनिटाचं अंतर कापायला एक दीड तास लागत आहे। इथे मुख्य प्रॉब्लेम असा आहे की इथे एक दुसरा रस्ता पण होता, तो रस्ता आता कशासाठी बंद आहे माहीत नाही आहे। सगळ्या प्रशासनाकडे हा इश्यू घेतलेला आहे। प्रशासन रेल्वे ठाणे महानगरपालिका रेल्वेचं नाव सांगते, रेल्वे ठाणे महानगरपालिकेचं नाव सांगते, कोणालाही काही कळत नाही हे कोणामुळे अडलेलं आहे। या वाहतुकीच्या प्रॉब्लेममधून अजिबात सुटका होत नाही आहे। आणि अजून एक सांगायचं म्हणजे इथे सकाळी आणि संध्याकाळी किंवा आत्ता पण तुम्ही बघाल सगळे चुकीच्या डायरेक्शननी गाड्या येतात आणि पोलिसांना दुसऱ्या बाजूने येणाऱ्या गाड्यांना जागा देण्यासाठी त्या गाड्यांना आधी सोडतात पोलीस। म्हणजे जे प्रामाणिकपणे लाईनमध्ये उभे आहेत त्यांना पोचायला एक दीड तास लागतो। आता इथे मागे शिवाजी हॉस्पिटल आहे, त्याच्यासमोर एक भली मोठी शाळा आहे। एखादा पेशंटला जर एखादा सिरियस पेशंटला जर हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर कसं नेणार, तो कसा वेळेच्या आत पोहोचणार, त्याला कशी काय ट्रीटमेंट मिळणार याची तुम्ही कल्पना करा। पण इथं कायम ट्रॅफिक असतं, म्हणजे पावसाळा असू दे नाहीतर उन्हाळा असू दे काही असू दे, आणि गेले खूप दिवसापासूनचा हा इश्यू। म्हणजे आपण मी डॉक्टर आहे, आता ऑपरेशन आहे माझा तिकडे, आता पेशंटला तिकडे एनएससीटी येऊन बसलेले आहे, सगळं झालेलं आहे। पण आता जवळजवळ 20 मिनिटं इकडे अडकून बसलो आहेत। आता यात काय इमर्जन्सी प्रॉब्लेम झाला, काय झालं, कसं काय मॅनेज करायचं तुम्ही सांगा। आमचं येणं जाणं इकडे कायम असतो, हे नेहमीच असं आहे। 2-2, 3-3 तास कधी कधी एक वेळ लागतात, आम्हाला भयंकर त्रास होतो। इथे आम्ही गेले माझ्यासारखा सामान्य नागरिक 2009 पासून प्रत्येक ठिकाणी विनंती करून थकलेला आहे। इथे ठाण्यामध्ये भले मोठे आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, इथे सगळेजण असताना हा एक छोटासा प्रश्नाकडे लक्ष द्यायला या लोकांना वेळ नाही, हे अतिशय वाईट वाटतं। आमच्यासारख्या सामान्य नागरिकांनी काय हातावर हात घालून बसायचं का? एक दीड तास या प्रवासाला लागतो। या इश्यूकडे, या प्रश्नाकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं आणि त्वरित याच्यावर तोडगा काढावा अशी आम्हा सामान्य नागरिकांची विनंती आहे। मी सत्यजित शाह, सिटीजन जर्नलिस्ट, IBN लोकमत, कळवा, ठाणे।